हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी पवार तुमच्या सगळ्यांचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते। तर आज ना चुलीवर भोपळ्याची जी आहे ना धपाटी करायची होते, तर म्हटलं तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करावे। तर मुलं म्हणायची की मम्मी आम्हाला घे, म्हणून मग थोडासा त्यांचा व्हिडिओ घेतला आणि लसूण सोलायला सुरुवात केली। आता घराचं काम चालू असल्यामुळे ना स्वयंपाक हा चुलीवरच होतो, संध्याकाळचा तरी आणि सकाळचा बी ना चुलीवरच करायला लागतो। कारण की ना किचन जे आहे ना ते पूर्ण उस्तरलं आहे आणि पूर्ण पसारा झाला आहे, त्याच्यामुळे मला तरी त्याच्यात समजत नाही स्वयंपाक करायला। त्याच्यामुळे मग मी डायरेक्ट ना चुलीवर स्वयंपाक करून घेते। तर इथे ना भोपळा आणलेला होता ननंदबाईंच्या इथून, तर मग म्हटलं आज त्याची मस्त छान अशी धपाटे करू, बरेच दिवसाचे खाल्ले पण नव्हते। तर इथे ना सोलायला घेतला आणि ना हे सोलर चालतच नव्हतं एवढं खास, पण मग घेतला सोलून आणि ना आता आहे ना याच्यामधल्या जे बिया आहे ना तर त्या पण काढाव्या लागतील, कारण की त्या थोड्याशा निब्बर होत्या। कवळ्या असत्या तर चालून गेल्या असत्या, पण थोड्याशा निब्रेल होत्या, त्याच्यामुळे मग मी त्या काढून घेतल्या आणि किसणीने किसून घेतला। आता ही किसणी ना थोडीशी माझी जाड आहे, त्याच्यामुळे थोडासा जाड त्याचा किस येतो, पण बारीक असली तर बारीक किसणीने किसलं तर छान येतं। मग आता हा आहे ना चांगला असं धुवून घेतलं एक पाण्याने, आणि ना जोपर्यंत मिरच्या लसूण वगैरे दळत होती मी तोपर्यंत परत तो पाण्यामध्येच ठेवला। त्याच्यानंतर त्याचं सगळं म्हणजे व्यवस्थित काळं पाणी जे निघतं ना भोपळ्याचं, तर ते निघून गेलं होतं। त्याच्यानंतर ना जिरं लसूण आणि हिरव्या मिरच्या मिक्सरच्या भांड्याला फिरून घेतलं। मी एवढंच टाकते, जास्त काही टाकत नाही, यानेच खूप छान येतं टेस्ट। आणि जर वाटलं तर थोडासा ओवा टाकायचा, खूप छान लागतं। आणि गरम गरम जर म्हटले तर कितीही केलं तरी पुरणार नाही, इतके छान बनतात। तर आता आहे ना इथे थोडं एक वाटी डाळीचं पीठ घेतले आणि डाळीच्या पिठा डबल गव्हाचं पीठ घेतलं होतं। आता तुम्ही बाजरीचं पीठ जर असेल तर मग सगळं प्रमाण सारखं ठेवायचं, एक एक वाटीचं। आणि चवीनुसार मीठ टाकलं, त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकली आणि ना जे आपण पेस्ट केली होती तर ती टाकून द्यायची आणि मिक्सरच्या भांड्यात सुद्धा थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, कारण तो मसाला खूप टेस्टी असतो, त्याच्यामुळं वाया अजिबात घालायचं नाही। तर पाणी टाकून तेही थोडंसं मळून घेतलं आपण, जसं पीठ मळतो पोळ्यांचं त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ करायचं। आता मस्तपैकी चूलसुद्धा पेटून घेतली होती। आता तवा जो आहे तो तापला आहे आपला छान असा। तर आता काय करायचं, कपडा घ्यायचा आहे कॉटनचा, किंवा जो तव्याला चिटकणार नाही असा कपडा घ्यायचा आहे आणि तो ओला करून त्याच्यावर थापायचं आहे जे आपले धपाटे जे आहे ना ते। तर मी ते ताट घेतलं आहे, कारण पलपटावर पोळ्या करायच्या होत्या, त्याच्यामुळे म्हटलं तो नको ओला करायला। तर असं एक कापड घेतलं आहे मी, त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं अगोदर, आणि त्याच्यानंतर आपण जे पीठ तयार केलं आहे ना ते त्याच्यावर हाताने थापायचं आहे, म्हणजे थोडंसं जाड पातळ आपल्याला जसं आवडेल त्या पद्धतीने थापून घ्यायचं आहे। तर आम्हाला ना थोडेसे कडक आवडतात, त्याच्यामुळे मी एकदम पातळ थापले होते हे। आणि त्याच्यात पण माझा इतका पचका झाला की पहिलंच केलं आणि ऑन रेकॉर्डच ते फाळं तुटून गेलं होतं। तर त्याच्यापेक्षा मला असं म्हणजे मी कट पण केलं असतं, पण म्हटलं नको, कारण की जसं आहे तसं रिअल आपण दाखवतो, त्याच्यामुळं जरी तुटलं पहिलं तरी काही अडचण नाही। आणि माझी कायमचीच नाट लागते, मी जेव्हा काही करते धपाटे वगैरे असे काही पदार्थ, तर ते सगळ्यात अगोदर पहिलं ते तुटूनच जातं। त्याच्यामुळं म्हटलं काही नाही, जसं आलं आहे तसं आपण दाखवू, तुटलं तर तुटलं। तर इथे ते तव्यावर आहे ना थोडंसं तेल टाकून घेतलं आणि ही फोडकाईनं डायरेक्ट तव्यावर टाकलं होतं। अशाने खूप छान निघतात, पण मी तुम्हाला जसं की सांगितलं, माझं पहिलं जो कोणताही पराठा असो धपाटा असो काहीही असो धिरडे असो, हे पहिलं तुटूनच जातं। त्याच्यामुळं म्हटलं ठीक आहे, त्याला व्यवस्थित तेल बिल लावलं आणि तेही भाजलं, कारण तोडूनच खाणार आहे म्हटलं आपण। मग ते होतं ते भाजून घेतलं व्यवस्थित, आणि अशाचे ना सगळे धपाटे जे आहे ना ते करून घेतले मी। आणि खरंच चुलीवर स्वयंपाक करायला ना खूप मजा येते आणि टेस्ट पण खूप छान येते चुलीवरच्या स्वयंपाकाची। आता एवढ्यात जसं आमचं घराचं काम निघालं आहे तसं मी तर दररोज चुलीवरच करते। खूप छान वाटतं, मस्त थंड थंड हवा पण येते आणि बाहेर पण थोडंसं फ्रेश वाटतं स्वयंपाक करायला। किचनमध्ये ना खूप गरम पण होतं आणि खूप असं एकदम धावपळीने आपण स्वयंपाक उरकून घेतो की कधी बाहेर निघेल म्हणून। तर मस्तपैकी हळूहळू आमच्या मस्त ताईंच्या माझ्या गप्पा पण चालू राहते, स्वयंपाक पण करतो। त्यांचा स्वयंपाक चालतो तोपर्यंत मी तिथे बसते आणि माझा स्वयंपाक चालू असला की त्यात मस्तपैकी माझ्याजवळ बसतात। आमच्या मस्तपैकी अशा गप्पा करत करत स्वयंपाक चालतो। तर इथे ना ज्ञानेश्वरीला मी व्हिडिओ घ्यायला लावला होता, कारण मिस्टर घरी नव्हते आणि ट्रायपॉड लावायला ना मुलं आहे, त्याच्यामुळे ती पाडायची भीती वाटते मला। त्याच्यामुळे मी मुलं जर असले ना ट्रायपॉड लावतच नाही सहसा।
तर आता आहे ना सगळे धपाटे जे आहे ना ते असेच करून घेणार आहे आणि व्हिडिओ म्हणजे तुम्हाला दाखवण्यासाठी मी 1-2 ठेवलं होतं तसंच, कारण की मुलांना लगेच गरम गरम मागत होते. त्यांना म्हटलं थांबा, फक्त मला एक शूट घेऊन टाकू द्या आणि मग तुम्ही लगेचच खा. आणि शूट म्हणजे जसं मी व्हिडिओ बंद केले तसे ते डायरेक्ट ताटामध्ये पडून पण दिले नाही. सगळ्यांनी इतक्या आवडीने खाल्ले आणि गरम गरम म्हटलं ना का कोणताही पदार्थ खूप छान लागतो. तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना आजचा, म्हणजे आता ही भोपळ्याचे धपाटे हे खूप कॉमन आहे आणि भोपळ्याचे धपाट्याचे मी 2-3 ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहे, पण खरंच टेस्ट आहे ना गरम गरम जर म्हटलं ना खूप छान भन्नाट लागते. आणि संध्याकाळचं तुम्ही म्हणाल आता धपाट्यांवरच संध्याकाळचं का फक्त, असं काही नाही. स्वयंपाक मेथीची भाजी पोळ्या वगैरे होतं, पण म्हटलं आता हा असाच पडून राहील भोपळा आणि मला भाजी आवडत नाही, त्याच्यामुळे मी असे धपाटे वगैरे करून संपवून टाकत असते. तर आता आहे ना सगळे असेच एकामागे एक करत होते मी आणि म्हटलं थोडंसं रेकॉर्ड कर आणि त्याच्यानंतर मग खायला देईल मुलांना म्हणून. तर खूप पटापटा आणि ऑलरेडी मला पण खूप भूक लागली होती ते, कारण दिवसभर आहे ना घरी बसल्या बसल्या का काय माहिती पण खूप भूक लागते. त्याच्यामुळे संध्याकाळचं असं होतं कधी स्वयंपाक करून कधी खाऊ पटकन. तर म्हटलं पटापटा बनवून घेऊया व्हिडिओ पण. आणि ना 2-3 दिवसापासून आहे ना काय व्हिडिओ काढून काही नको हेच समजत नाही मला. तर तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायला आवडतील नक्की मला कमेंट करून सांगा, जसे म्हणजे मी त्याच्यानुसार मी व्हिडिओ बनवत जाईन. मला माहिती आहे आपल्या अगोदरच्या व्हिडिओपेक्षा आत्ता व्ह्यूज खूप कमी झाले, कारण की मध्यंतरी आपण 3-6 महिने आपण डायरेक्ट म्हणजे बंद होतं यूट्यूब आपलं, त्याच्यामुळं थोडीशी रीच डाऊन जाणारच आहे. पण जर कोणी नवीन बघत असेल आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला आवडतील. मग त्यानुसार मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत जाईल. आणि भरभरून प्रेम द्या. नवीन चॅनलवर असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करून घ्या, जेणेकरून मी काही माझे डेली रुटीन किंवा मग जे एखादी रेसिपी शूट करते त्याचे व्हिडिओ जर आले तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल. आणि कसे वाटतं कसे नाही ते सुद्धा मला कमेंट करून सांगत जा. तर थोडंसं आहे ना म्हणजे आता मला ओरिजिनल जी रेकॉर्ड आवाज होता ना तर तोच टाकायचा होता, पण मुलांचा खूप गलका होता, कोणी रडायचं कोणी गागायचं, कोणाचे भांडणं चालू होते. त्याच्यामुळं मग मी ना म्हटलं व्हॉइस ओव्हर केलेलाच बरा. आणि माझे कॅमेरामॅन जे आहे ना ती माझी पुतणी असते ज्ञानेश्वरी. मिस्टर जर नसले, मिस्टर जर घरी असले तर मग ते करतातच शूट, पण मिस्टर जर नसले तर मग तीच माझं कॅमेरामॅन असते. त्याच्यामुळे थोडंसं व्हिडिओ ना हलणारच आहे. त्याच्यामुळे थोडंसं तुम्ही समजून घ्या आणि कसे वाटतात कसे नाही माझे व्हिडिओ ते सुद्धा कमेंट करून सांगत जा. आणि असं असतं माझं संध्याकाळचं रुटीन किंवा मग काही स्वयंपाकाचे रुटीन जे म्हणाल तुम्ही तसं. तर कसा वाटतो कसं नाही ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. आणि पुढचा व्हिडिओ मी कशावर बनवणार ते नक्की कमेंट करून सांगा मला, म्हणजे मग मी उद्यापासून जे व्हिडिओ आहेत ते तसेच बनवण्याचा प्रयत्न करत जाईल. अजून मी काही एवढं प्रो नाही आहे व्हिडिओ बनवण्यामध्ये, पण जशी असतात माझी डेली रुटीन किंवा मग दिनचर्या तर मी ते तसंच तुमच्यासोबत शेअर करते. कोणती स्क्रिप्ट वगैरे नसते माझी, एकदम साधं सिंपल आपलं जे खरोखर जीवन आहे तेच दाखवते मी माझं. कोणते त्याच्यात एडिटिंग वगैरे किंवा स्क्रिप्ट नसते माझी. तर चला भेटूया पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना राधे राधे. आणि हो, व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा मला, म्हणजे मला थोडंसं मोटिवेशन मिळते व्हिडिओ बनवण्याला, की आवडत आहे आपले व्हिडिओ पण कोणाला तरी, म्हणून मग मी आणखीन व्हिडिओ जे आहे ते बनवण्याचा प्रयत्न करते. तर इथे ना थोडीशी पराठ्यांची टेस्ट घेऊन दाखवावं म्हटलं, पण त्या अगोदर तव्यावरचं धिरडं दिसलं तर मग ते हलवून देते म्हटलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला टेस्ट घेऊन दाखवते. आणि टेस्ट खूप भूक लागलेली होती मला, त्याच्यामुळे की काय माहिती पण खूप छान टेस्ट होती, म्हणजे मलाच नाही तर सगळ्यांनाच खूप आवडले होते. तर नक्की ट्राय करा रेसिपी. आणि हो कशी वाटली कशी नाही नक्की, मी खूप म्हणजे 2-3 वेळा बोलली आहे, तर नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली कशी नाही आजची रेसिपी म्हणून. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, राधे राधे.